नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील संतवाणी हा जो भाग आहे तो समजावून घेणार आहोत. पहिली जी संतवाणी आहे तिचं शीर्षक आहे भेटी लागी जीवा. आता तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय की या संतवाणीची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपल्याला दिलेली आहे. आपल्या संतवाणीचं नाव आहे भेटी लागी जीवा आणि ही संतवाणी लिहिलेली आहे संत तुकाराम महाराजांनी. पहिल्यांदा आपण प्रस्तावनेमध्ये काय दिलंय ते समजावून घेऊया. तुकाराम वल्लोबा अंबिले मोरे 1608 ते 1650. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा आणि सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. काय सांगितलेलं आहे? संत तुकाराम महाराजांबद्दलचा थोडक्यात परिचय आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम वल्लोबा अंबिले मोरे आणि कालावधी आहे 1608 ते 1650. म्हणजे खूप कमी वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं होतं, पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जे वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे ते मात्र अक्षर आहे, ते मात्र अविनाशी आहे. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड. सुयोग्य म्हणजे जी योग्य पद्धतीने बांधलेली आहे. सांगड म्हणजे शब्दशः अर्थ म्हणायला गेलं तर जुळणी असा होतो. व्यवहार आणि अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे आपण अध्यात्माच्या अनुषंगाने जे कर्म करतो, म्हणजे देवाची भक्ती करतो, देवाचा जप करतो. आणि व्यवहार म्हणजे काय? आपण आपल्या संसारात वावरत असताना आपल्याला जी काही क्रियाकर्म करावी लागतात तो व्यवहार. तर असा हा व्यवहार आणि अध्यात्म यांची योग्य प्रकारे जुळणी किंवा सांगड आपल्या आयुष्यामध्ये पण त्यांनी घालून दिलेली आहे आणि वाङ्मयामध्ये पण घालून दिलेली आहे. असे हे वारकरी संप्रदायातले संत कवी आहेत, संत तुकाराम. दांभिकता. दांभिकता याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो खोटेपणा. दैववाद म्हणजे केवळ नशिबावर अवलंबून राहायचं, प्रयत्न करायचे नाहीत, त्याला म्हणायचं दैववाद. अहंकारी वृत्ती, त्याला आज तुम्ही इगो असं म्हणता. खूप अहंकार. आणि दुराचार, दुराचार, दूर म्हणजे वाईट, वाईट आचार, वाईट कृती, वाईट वागणं इत्यादींचा परखड समाचार. परखड याचा अर्थ अतिशय स्पष्टपणे, कुठलाही मुलाहिजा न बाळगता किंवा कुठलाही आडपडदा न ठेवता स्पष्ट भाषेमध्ये परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. खरंच संत तुकारामांचं हे वैशिष्ट्यच आहे की त्यांना जे वाटतं ते त्यांनी परखड शब्दामधनं आपल्या अभंगांमधनं मांडलेलं आहे आणि समाजातल्या ह्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा वृत्ती आहेत त्यांचा समाचार घेतलेला आहे. त्यांची जी गाथा आहे त्या गाथा याच्यातले जर का तुम्ही अभंग पाहिलेत तरी सुद्धा आपल्याला त्या अभंगांमधनं हाच संदेश मिळतो की जी वाईट कर्म आहेत किंवा ज्या वाईट चालीरीती आहेत त्यांच्यावरती त्यांनी काय म्हणतात त्याला घाला घातलेला आहे आणि काय योग्य व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालायची हे त्यांनी दाखवलेलं आहे. पुढे त्यांच्या अभंगांमधनं अजून आपल्याला काय कळतं बघा. प्रेम, नैतिकता. नैतिकता म्हणजे जी गोष्ट लौकिक अर्थाने जगात समाजात वावरत असताना योग्य आहे तसं वागणं, त्याला म्हणायचं नैतिकता. म्हणजे चांगल्या मार्गाने काम करणं, चांगल्या मार्गाने कष्ट करून पैसा मिळवणं, उगाचच चोरी वगैरे करून पैसा न कमावणं, खोटं बोलून स्वतःला मोठं न करणं, त्याला काय म्हणायचं नैतिकता. करुणा म्हणजे मला तर दुःख आहेच तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये
करुणा सहानुभूती दाटून येतेच स्वतःबद्दल, पण लोकांचं दुःख बघितल्यानंतर सुद्धा माझ्या मनामध्ये ती करुणा किंवा ती सहानुभूती दाटून यायला पाहिजे. आणि सर्वानुभूती ईश्वर, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे. या सगळ्या मूल्यांना प्रमाणभूत मानून, म्हणजे ही सगळी मूल्य, हे सगळे श्रेष्ठ विचार त्यांनी प्रमाणभूत मानलेले आहेत आणि प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते आपल्या अभंगांमधनं मांडतात. कारण त्यांनी व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घातलेली आहे. हा झाला विद्यार्थी मित्रांनो संत तुकाराम महाराजांबद्दलचा अगदी अल्प असा परिचय. आता ह्या अभंगांमधनं त्यांनी काय सांगितलेलं आहे? प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ या अभंगातनं समर्पक दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे दाखला, उदाहरण, समर्पक म्हणजे अतिशय अचूक पद्धतीने. आणि ज्यावेळेला आपण हे अभंग समजावून घेऊ त्यावेळेला आपल्याला कळूनच येईल विद्यार्थी मित्रांनो, की अगदी सोप्या सोप्या उदाहरणांच्या दाखल्यामधनं किंवा त्या दृष्टांतामधनं विठ्ठलाच्या भेटीची ओढ, विठ्ठलाच्या भेटीची आस, इच्छा कशी संत तुकारामांच्या मनामध्ये दाटून राहिलेली आहे. कळलाय परिचय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? चला तर मग आता आपण प्रत्यक्ष कवितेला, आपल्या अभंगांना सुरुवात करूया. पहिल्या अभंगात काय म्हटलंय बघा. भेटी लागी जीवा लागलीसे आस. आणि या अभंगांवरती आधारित गाणं सुद्धा एक अतिशय सुपरिचित असं गेय रूपामधलं गाणं सुद्धा आहे आणि जे अतिशय प्रसिद्ध आहे. भेटी लागी जीवा लागलीसे आस. आस म्हणजे इच्छा, ओढ असा अर्थ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराज काय सांगता आहेत? विठ्ठलाची आळवणी करताना विठ्ठलाला सांगत आहेत की हे विठू माऊली, हे विठ्ठला, माझ्या मनाला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, इच्छा लागून राहिलेली आहे, ओढ लागून राहिलेली आहे आणि रात्रंदिवस मी तुझी वाट बघतो आहे की कधी एकदा ही विठू माऊली मला प्रत्यक्ष दर्शन देईल. दुसऱ्या अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. आता त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत दुसऱ्या अभंगापासून बरं का. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवना, तैसे माझे मन वाट पाहे. काय म्हणतात तुकाराम महाराज बघा. पौर्णिमेचा जो चंद्र आहे ते चकोर पक्षाचं जीवन आहे. आता चकोर नावाचा पक्षी आपल्या वाङ्मयामध्ये कायम उल्लेखिला गेलेला आहे. वस्तुतः तो खरा पक्षी आहे का काल्पनिक आपल्या वाङ्मयांमधनं, आपल्या आख्यायिकांमधनं आलेला आहे हे माहिती नाही. पण त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का विद्यार्थी मित्रांनो? तो जो चकोर पक्षी आहे की नाही, तो फक्त चंद्राचं जे चांदण आहे, जे किरण आहे, ते किरण प्राशन करतो. ते जे चांदण आहे ते प्राशन करतो, म्हणजे पितो सोप्या भाषेत सांगायचं तर, ते घेतो. तेच त्याचं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर खाणं पिणं आहे. त्या चंद्राच्या किरणांवरती, त्या चांदण्यावरती तो जगत असतो. म्हणजे त्या चकोर पक्षासाठी जीवन काय आहे? त्या पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याचे जे किरण पोचतात आपल्या पृथ्वीपर्यंत, ते किरण, ते जे चांदण आहे, ते चांदण म्हणजेच चकोर पक्षाचं जीवन आहे. आणि मग हे उदाहरण देऊन पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? तैसे माझे मन वाट पाहे. आणि तो चकोर पक्षी जसा पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो, त्याच्या चांदण्याची वाट बघतो, तसंच हे विठ्ठला, हे विठू माऊली, माझं मन तुझीच वाट पाहत आहे. लक्षात येत आहे? आता तिसरा अभंग बघूया. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहातसे वाटुली पंढरीची. दिवाळीच्या मुळा, त्यांनी काय सांगितलेलं आहे? दिवाळी आपला सगळ्यात मोठा प्रकाशाचा, दीप लावण्याचा सण. आणि पूर्वीच्या काळी लहान वयातच मुलींची लग्न करून दिली जायची. त्यावेळेला सण आला, दिवाळीचा सण आला की जी माहेरवाशीण गेलेली छोटी मुलगी आहे ती माहेरी येण्यासाठी आसावलेली असते, म्हणजे अतिशय आतुर झालेली असते
की कधी एकदा आता दिवाळीचा सण येतोय आणि मला माझ्या माहेरी काही दिवसांसाठी जायला मिळतंय. इतकी ती आतुर आहे की चला मला माहेरी जायचंय. ती जी आतुरता आहे, तीच संत तुकाराम महाराजांनी इथे उल्लेख केलेली आहे आणि ते काय म्हणतायत? दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. म्हणजे सासरी जी गेलेली आहे, लग्न होऊन मुलगी नांदायला गेलेली आहे, ती मुलगी, ती माहेरवाशीण जेव्हा आपल्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरी येण्यासाठी आसुसलेली आहे, त्याचप्रमाणे पाहतसे वाटुली पंढरीची. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, ही पंढरी, पंढरी म्हणजे पंढरपूर, जिथे विठ्ठलाचं स्थान आहे, त्या पंढरीला जाण्याची आस मला लागलेली आहे. मी वाट पाहतो आहे माझ्या मातेची, की ही विठ्ठल रूपी आई, ही विठू माऊली मला कधी भेटेल. मी काय करतो आहे, वाट पाहतो आहे पंढरीला येण्याची, की माझं माहेर हेच पंढरी आहे आणि तिथे येण्याची मी खूप आतुरतेने वाट पाहतो आहे. पुढच्या अभंगात बघा काय म्हटलंय? भुकेलिवा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. किती यथार्थ त्यांनी या ठिकाणी दृष्टांत किंवा उदाहरण दिलंय बघा. भुकेलिवा बाळ, जे बाळ, लहान बाळ भुकेलेलं आहे, ते अति शोक करतं, रडायला लागतं, दुःख करतं, त्रागा करतं, शोक करतो, आक्रोश करतो, की मला भूक लागली आहे आणि काहीतरी खायला मिळावं म्हणून रडून आईकडे आकांत करतं, आक्रोश करतं. अगदी त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संत तुकाराम काय म्हणतात? वाट पाहे उरी माऊलीची. ही जी विठ्ठू माऊली आहे, ही माझी माऊली आहे, ही आई आहे आणि मी तिचं बाळ आहे. मग अशा या विठ्ठलरूपी आईची, जननीची, मातेची मी काय करत आहे? मनापासून वाट पाहत आहे. आणि शेवटच्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. किती छान सांगितलंय बघा. काय म्हणतात? शेवटच्या अभंगामध्ये, 5व्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, मज लागलीसे भूक, हे विठ्ठला, हे विठू माऊली, मला तुझ्या भेटीची भूक लागलेली आहे. खाण्याची भूक नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लागते तशी. तर विठू माऊलीच्या भेटीची भूक लागलेली आहे आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, धावूनी श्रीमुख दावी देवा. दावी म्हणजे दाखव, श्रीमुख म्हणजे विठू माऊलीचा चेहरा. आणि या ठिकाणी तुकाराम महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, आता धावत ये. धावूनी श्रीमुख दावी देवा म्हणजे काय? आता हे विठू माऊली तू धावत ये आणि तुझे हे जे श्रीमुख आहे, तुझा सोप्या भाषेत सांगायचा तो तुझा चेहरा आहे, तो मला दाखव. कारण तुझ्या दर्शनाची मी आतुरतेने वाट बघत आहे. तुझ्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालेलो आहे. मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे. म्हणजे या प्रत्येक अभंगांमधनं आपल्याला काय प्रतीत होतं विद्यार्थी मित्रांनो? संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये एकच आता धावा आहे किंवा एकच आता इच्छा आहे, की माझी ही विठू माऊली, तिने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं पाहिजे, ती मला भेटली पाहिजे. लक्षात आलाय विद्यार्थी मित्रांनो या अभंगवाणीचा अर्थ, या संतवाणीचा अर्थ? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भेटी लागी जीवा ही संतवाणी समजावून घेतली. संत तुकारामांची ही संतवाणी होती. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.